लॉंग टाइम म्हणजे खूप लॉंग टाइम डाऊन ट्रेंड बघितल्यानंतर नाऊ दी स्टॉक इज ट्राइंग टू बिल्ड अ काइंड ऑफ कप पॅटर्न आणि इथून हा थोडासा ब्रेकआउट झोनला दिसताना दिसतोय. सो ओव्हरऑल जर याचं ब्रेकआउट लेवल बघाल तर 423च्या आसपास होतं आणि त्याला एक चांगल्या प्राइस व्हॅल्यूम ॲक्शनने तो मोमेंटम देत ब्रेकआउट करत जाताना दिसतोय. सो हिअर इज द कंडिशन. साधारण मार्च 2023ला तो 3,677 होता. तो स्टेप बाय स्टेप ग्रो करत, करत, करत 4,735 पर्यंत पोहोचलाय आणि मला पर्सनली जो ट्रिगर पॉइंट वाटतो, तो 217ला जो काही यांचा नेट प्रॉफिट ग्रोथ झालाय क्वार्टरली, तो आहे आणि आत्ता सुद्धा ही जी एक पॉझिटिव्ह मोमेंटम दिसतीये, तो अपकमिंग नंबरला म्हणजे जो 30 तारखेला नंबर येणार आहे, त्याच्याच बेसिसवरती या मोमेंट्स येताना दिसतायत. 3 असे स्टॉक जे स्विंग ट्रेडिंगसाठी कन्सिडर केले जाऊ शकतात. हे तिन्ही स्टॉक सेक्टर रोटेशनला अलाइन्ड आहेत. यांचं टेक्निकल आणि फंडामेंटल हे मी इन डेप्थ तुम्हाला करून दाखवणार आहे तुमच्या समोर. सो तुम्हाला एक फायनल डिसिजन घेण्यासाठी मदत होईल आणि त्यातून तुम्ही एक ट्रेड सेटअप बनवू शकता. ठीक आहे? वन बाय वन सुरू करूयात. पहिला स्टॉक आहे आपला एक्साइड इंडस्ट्रीज. ठीक आहे? ओव्हरऑल तुम्ही जर बघाल तर बॅटरी सेक्टरमध्येच खूप चांगलं एक रोटेशन बघायला मिळतंय आणि त्यातून हा पिक केलेला स्टॉक आहे. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही एक्साइडची बॅटरी वगैरे वापरत असाल तर बेसिकली तोच हा स्टॉक आहे. आफ्टर लाँग टाईम म्हणजे खूप लाँग टाईम डाऊन ट्रेंड बघितल्यानंतर नाऊ दी स्टॉक इज ट्राइंग टू बिल्ड अ काइंड ऑफ कप पॅटर्न आणि इथून हा थोडासा ब्रेकआउट झोनला दिसताना दिसतोय. सो ओव्हरऑल जर याचं ब्रेकआउट लेवल बघाल तर 423च्या आसपास होतं आणि त्याला एक चांगल्या प्राइस व्हॅल्यूम ॲक्शनने तो मोमेंटम देत ब्रेकआउट करत जाताना दिसतोय. सो हिअर इज द कंडिशन. राईट. सो दिस इज द टेक्निकल. याचं थोडंसं जर फंडामेंटल बघायला घेतलं तर ऑब्विसली खूप जुनी कंपनी आहे, मार्केटमध्ये नोन आहे, एव्हरीवन नो अबाउट इट. ही B2C मध्ये पण काम करते, B2B मध्ये पण काम करते. टू व्हीलर, फोर व्हीलर, इंटरनॅशनल बिझनेसेस याच्यामध्ये आहेत. सो आणि अल्टिमेटली आता जसं इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे आपण शिफ्ट होतोय, तसं बॅटरी इंडस्ट्रीज ऑब्व्हियसली कमबॅक करताना दिसते. कारण डिपेंडन्सी आता वाढणार आहे राईट या सेक्टरमध्ये. आणि याच्यातले काही नंबर जर बघायचे म्हटले, Q1चा जो नंबर आहे तो अजून येणं बाकी आहे. बट सो फार जे नंबर्स आलेत याच्यामध्ये प्रॉफिट आणि सेल्स जर ग्रोथ बघायची म्हटलं तर सेल्स साधारण मार्च 2023ला तो 3,677 होता. तो स्टेप बाय स्टेप ग्रो करत, करत, करत 4,735 पर्यंत पोहोचलाय आणि मला पर्सनली जो ट्रिगर पॉइंट वाटतो, तो 217ला जो काही यांचा नेट प्रॉफिट ग्रोथ झालाय क्वार्टरली, तो आहे आणि आत्ता सुद्धा ही जी एक पॉझिटिव्ह मोमेंटम दिसतीये, तो अपकमिंग नंबरला म्हणजे जो 30 तारखेला नंबर येणार आहे, त्याच्याच बेसिसवरती या मुव्हमेंट्स येताना दिसतायत. सो याच्या व्यतिरिक्त मला इन्व्हेस्टर्समध्ये काही चेंजेस झालेत का? सो 10.30% वरून आत्ता रिसेंटली 10.62% फॉरेन इन्व्हेस्टमेंट गेली आहे. ही एक पॉझिटिव्ह ग्रोथ झाली आहे. प्लस डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढलेली आहे आणि गुड थिंग इज पब्लिक होल्डिंग कमी झाली आहे. सो बेसिकली याचं मिनिंग असं होतं, की बिग प्लेयर्स आर एंटरिंग इनटू दिस स्टॉक आणि त्याच्यामुळे हा एक मोमेंटम आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग स्टॉक्सबद्दल विचार करतो, तेव्हा आर-ओ-सी, आर-ओ-ई हे आपल्याला इम्प्रूव्हिंग पाहिजे. पण 12-15% जो रूल आहे तो इथे जास्त मॅटर करत नाही. बट द पॉझिटिव्ह थिंग इज डेट टू इक्विटी रेशो जो 0.2च्या खाली आहे. प्लेसिंग पर्सेंटेज इज नथिंग. सो त्याच्यामध्ये आपल्याला काही बघायला मिळत नाही. राईट. बॅलन्स शीट एकदा बघूयात. बॅलन्स शीट्समध्ये रिझर्व्हज 13,828 कोटीवरून 13,820 कोटी थोडेसे कमी झालेत आणि बॉरोइंग्स कमी झालेत. सो दिस इज अ पॉझिटिव्ह थिंग. सो डेट एक प्रकारे कंपनी स्वतःवरचं कमी करताना दिसते. सो आय होप तुम्हाला टेक्निकलची आयडिया आली आणि बिझनेस काय परफॉर्म करतोय याचं सुद्धा एक अंडरस्टँडिंग आलेलं आहे. स्टॉक ऑब्व्हियसली ब्रेकआउट लेवलला आहे विथ कप पॅटर्न विच इज क्लिअर इंडिकेशन. राईट. सो आता 30 जुलैला नंबर येणार आहेत. सो बेस्ड ऑन दॅट यू कॅन प्लॅन युअर ट्रॅकिंग पोझिशन. सेकंड स्टॉक आहे उज्जीवन फायनान्स. सो तो पहिला जो होता तो बॅटरी सेक्टरमधून होता. हा दुसरा जो आहे इट इज मोस्टली MFI किंवा तुम्ही त्याला बँकिंग फायनान्शियल सेक्टर्स म्हणू शकता, जे स्मॉल बिझनेसेस रन आउट करतात. सो या स्टॉकमध्ये सुद्धा वाय आय एम रिअली इंटरेस्टेड इन दिस स्टॉक. सी आफ्टर हाऊ लाँग टाईम
इट इज ट्राइंग टू गिव दॅट ब्रेकआउट झोन. सो साधारण डिसेंबर 2023चा जो हाय होता त्याला इथे एकदा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. दॅट फेल्ड, इट केम डाऊन आणि त्यानंतर विथ व्हेरी स्ट्रॉंग प्राइस व्हॅल्यूम ॲक्शन अँड विथ गुड नंबर्स तर आपण डिस्कस करू आता. इट हॅज गिव्हन अ रिअली वंडरफुल ब्रेकआउट, राईट. आणि मला वाटतंय आम्ही गेले कित्येक दिवस आमच्या कम्युनिटी ग्रुपमध्ये या स्टॉकबद्दल बोलतोय. सो आपली एक टेलिग्राम कम्युनिटी आहे जिकडे तुम्ही जॉईन करू शकता. वेगवेगळे स्टॉक आयडियाज आम्ही डिस्कस करत असतो. त्याची लिंक बेसिकली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो तिकडून तुम्ही ते जॉईन करू शकता. तिकडे तुमचे काही डाऊट्स असतील स्टॉक मार्केट रिलेटेड तर ते तुम्ही डेफिनेटली विचारू शकता, राईट. सो दिस इज दी टेक्निकल पार्ट ऑफ उज्जीवन फायनान्स. आणि याचं जर फंडामेंटल बघायचं म्हटलं, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक रिसेंटली क्वार्टरचा जो नंबर आलाय जून मंथचा त्याचं सिम्पल फॉर्मॅटमध्ये समजून घ्यायचं म्हटलं देन प्रॉफिट ग्रोथ इज 200% अँड सेल्स ग्रोथ इज 25%. सी ही जी ग्रोथ आहे ना अशी सडनली नाही आलेली आहे अँड देअर वॉज समथिंग कुकिंग. इथे कन्सिस्टंटली गेले काही क्वार्टर्स हा नंबर पॉझिटिव्ह येत होता पण मोमेंटमची गरज होती. ती मोमेंटम आत्ता येताना दिसते. नंबर्स भलेही आत्ता मला वाटतंय काल आजमध्ये जरी आल्या असतील तरी मोमेंटम खूप आधी कॅप्चर होताना दिसत होती आणि त्याच्याच बेसिसवरती आम्ही प्राइस व्हॅल्यूम ॲक्शन कन्सिडर करून याला कन्सिडर केलं होतं. अँड नाऊ ऑल्सो इट इज अ गुड स्टॉक टू ट्रॅक अँड हॅव अ ट्रॅकिंग पोझिशन इन दिस, राईट. सो दीज आर दी क्वार्टरली नंबर्स. इयरली नंबर्समध्ये पण खूप चांगली इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते. सो इयरली नंबर्समध्ये ऑलमोस्ट 71% ग्रोथ आहे. प्रॉफिटमध्ये 14% ग्रोथ आहे. सेल्समध्ये यांचं जर बॅलन्स शीट बघायची म्हटली सो बॉरोइंग्स ऑब्विसली यांचे वाढतच जाणार आहेत बिकॉज तेच त्यांचं काम आहे. बट द गुड थिंग इज रिझर्व्ह सुद्धा वाढत आहेत. बॉरोइंग्स आपण इकडे काय बघू शकत नाही बिकॉज इट्स अ फायनान्शियल कंपनी, राईट. सो त्यांना बॉरोइंग्स आणावे लागतील, लोकांना लोन द्यावं लागेल. सो दॅट इज देअर बिझनेस. सो दॅट इज हॅपनिंग. द अनादर गुड पार्ट इज आय थिंक कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. सो सध्या 36 कोटीचं कॅपिटल वर्क करते म्हणजे नवीन ब्रँच, नवीन टेक्नॉलॉजी दे आर ट्राईंग टू बिल्ड अप, राईट. अँड व्हॉट अबाउट दी इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्समध्ये जर आपण बघितलं सो डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट हॅज ग्रोन 31% 33.45%ला, राईट. सो दिस इज द पॉझिटिव्ह थिंग. आणि इथे पण पब्लिक होल्डिंग कमी झाले. त्यासोबतच फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण कमी झाली आहे. बट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी काही कमी झाली आहे ती डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रो झाली आहे ना की पब्लिक होल्डिंगमध्ये गेली आहे. आणि इवन मी पब्लिक होल्डिंगला पण थोडंसं एक्सप्लोर करेन तर मेजरली काही स्टेक्स आहेत बिग प्लेयर्सकडे बट देज आर नॉट शोईंग हिअर. बट ठीक आहे पब्लिकमध्ये इतकं हे होल्डिंग आहे. सो numbers are sorted for Ujjivan Finance Bank. Technical is clear. So now it's time to focus on this stock. देन तिसरा स्टॉक आहे थोडासा तुम्हाला अटपटा वाटेल. SCL टेक. द रिझन इज आय टी सेक्टर वॉज ट्राईंग टू कम आउट अँड डिस्पाईट लास्ट वीकमध्ये आय टी खाली पडून सुद्धा आय बिलीव्ह समथिंग इज हॅपनिंग अँड हॅपनिंग इज वॉट द नंबर्स. आणि नंबर्स जर मी याला डेली टाईम फ्रेमला टाकेन तर नंबर्स आलेत आय बिलीव्ह 14 जुलैला. बट त्याच्या आधीपासूनच या स्टॉकमध्ये एक खूप चांगली मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली या फेजमध्ये, राईट. आणि तीच रॅली आता कंटिन्यू होताना दिसते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण थोडासा बिलिव्हनेस येताना आपल्याला या स्टॉकमध्ये दिसतोय, राईट. लेट मी अंडरस्टँड SCL टेक फायनान्शियल्स. सो जर क्वार्टरचा नंबर बघितला जर ओव्हरऑल आय टी सेक्टर थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे. बट डिस्पाईट दॅट या स्टॉकने 20%चा प्रॉफिट ग्रोथ डिलिव्हर केला आहे, 13%चा सेल्स ग्रोथ डिलिव्हर केला आहे. दॅट इज गिविंग अ पॉझिटिव्ह मोमेंटम टू दी स्टॉक की या सिच्युएशनमध्ये सुद्धा हे सगळं होतंय. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ROC ROE आय टी कंपन्यांचं हे हायर साईडलाच असतं. प्लेझिंग पर्सेंटेज इज व्हेरी लो. डेट टू इक्विटी ऑल्सो व्हेरी लो. बॅलन्स शीटमध्ये काही गोष्टी दिसत आहेत का. सो इन बॅलन्स शीट वॉट आय कॅन सी द रिझर्व्स आर ग्रोईंग. सो कॅश येते कंपनीकडे अँड दी बॉरोइंग्स आर गोईंग डाऊन. सो कर्ज कमी होत चाललंय. वॉट अबाउट इन्व्हेस्टर्स. लेट सी. सो स्वतः प्रमोटरनी थोडासा स्टेक ॲड केलाय 0.02%चा.
फॉरेन इन्व्हेस्टमेंट कमी झाली आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट पण थोडीशी कमी झाली आहे, राईट. 18.95 वरून 18.75ला आली आहे आणि पब्लिक होल्डिंग 4.36 वरून 5.14% गेलंय. पण पब्लिक इज बिलो 30%. सो मोर ऑफ मेजर कंट्रोलर्स आणि गव्हर्नमेंटचा पण थोडासा स्टेक ह्याच्यामध्ये दिसतोय आणि ऑदर्समध्ये 0.29% आहेत. सो दिस इज दी पॅटर्न फॉर दिस, बट नंबर्स आर रिअली गुड. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून थोडंसं इन डेप्थ समजून घ्यायचं असेल तर आपल्याच चॅनलवरती बिल्ड युअर AI अनालिस्ट नावाचा एक व्हिडिओ आहे, तो स्टडी करा आणि त्याच्या मदतीनं फंडामेंटल अनालिसिस करा. तुम्हाला अजून इन डेप्थ माहिती या पर्टिक्युलर स्टॉकबद्दल समजेल. द वन थिंग जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही स्टॉकमध्ये इन वन गो सगळे पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत. यू हॅव टू डू इट ट्रांच बाय ट्रांच. थोडे थोडे ट्रॅकिंग पोझिशन घ्या, स्टॉक कसा मूव्ह होतोय बघा आणि मग पोझिशन वाढवत चला. आणि सगळ्यात शेवटी कुठल्याही स्टॉकमध्ये 5% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. हा गोल्डन रूल लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ प्रॉपरली डायव्हर्सिफाय राहील. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.